चला मॅच सुरू करायचं आहे. या ठिकाणी नक्कीच जाऊया मॅच कडे, कारण की 6 सेकंदाचा सामना आहे आणि 6 सेकंदाचा सामन्यानंतर आजच्या दिवसामध्ये मात्र हा दुसरा सामना आपण पाहतो की निरगुडे विरुद्ध मात्र मॅच असेल ती एका बाजूला असेल तो भायगाव संघ. निरगुडे संघाला शुभेच्छा देण्यासाठी प्रमोदजी खंबाईत मेजर हे देखील मात्र लाईव्ह ॲक्शन मध्ये जॉईंट असतील आणि त्यानंतर आपण मात्र पाहतो की नक्कीच आदरणीय सुरेश भाऊ पेंडा साहेब हे देखील मात्र नक्कीच लाईव्ह ॲक्शन मध्ये जॉईंट आहेत. मानवरांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. विळवंडीच्या मैदानावरनं राष्ट्रवादी चषक 2022 यावेळेला ब्रँडेड प्रकार चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चेंडूला पाठवलाय. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती चौकार जातो आणि चौकार जात असताना भायगाव संघाचा हा स्ट्रायकर फलंदाज मिस्टर भास्कर रविचंद्र सारा. भास्कर आणि रवींद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय. डीप स्कोर क्षेत्रामधून चेंडू निसरता होता, चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी गुड हिट ब्रँडेड प्रकार 4 धावा. अतिशय दमदार फलंदाजी बघायला भेटते भायगाव संघाची, कारण की भायगाव संघ हा देखील मजबूत संघ असेल आणि समोरचा संघ मास्टर ब्लास्टर संघ बघायला भेटते. रोशन महालिक गोलंदाजी मार्क होती. यावेळेला ऑन साईडला क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्व तयारी करते. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. पंच मोहन भाऊ आणि त्यांच्या समावेत आपण बघतो, नक्कीच लखन भाऊ आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी गोरख भाऊ चारी बाजूला झेंडी देखील फिरताना आपल्याला बघायला भेटतात. काय जबरदस्त स्पर्धा असेल आणि त्याच अनुषंगाने दिंडोरी तालुक्यामध्ये नंबर 1 ची स्पर्धा होते. आज 7वा दिवस या स्पर्धेचा. बिग फटका, सुपर फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आमचे मित्र मिस्टर सचिनजी भोई यांची मात्र नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्कीच एक सासरवाडीचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शुभेच्छा आहे दोन्ही संघाला. धावसंख्या बघायला पडते ती 16 धावसंख्या आणि 16 धावसंख्या होत असताना 3 चेंडू अद्याप पहिल्या षटकामध्ये शिल्लक. रोशन मारले सारखा मात्र हा गोलंदाजी मार्कवरती बघायला पडतो. एक लांब लचक सातत्याने स्टार्ट घेताना नवीन जर्सी मध्ये खेळतोय निरगुडे संघ मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू यावेळेला नक्कीच ऑन साईट मध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. मिडॉन क्षेत्रामधून मात्र चेंडू मात्र पाठीमागे सरकता होता आणि त्याच अनुषंगाने बघतो की 1 धाव तर्फ येते. 1 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला पडते ती 17 धावसंख्या. सातव्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत असताना बघतो की नक्कीच अद्याप शेवटचे 2 चेंडू सिलेक्ट स्ट्राईक एंडला पहिल्यांदा फलंदाज पोहोचतो तो मिस्टर रवींद्र, कारण की 2 चौकार 1 षटकार 15 धावींवरती खेळणारा मात्र हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. हलकासा एच असेल यावेळेला योग्य हातामधून चेंडू निसरता झालाय. पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, लँड झालाय खाली चेंडू आणि त्यानंतर बघतो की जीवनदान देखील बघायला भेटतंय. फलंदाज रवींद्र या फलंदाजासाठी जीवनदान येतंय. ऑर्डरच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. उजव्या साईडला स्कोर ऑफ द विकेट. क्या बात आहे, लॉप केले चेंडू, चेंडू जातोय
कव्हर्स पॉइंटच्या वरनं चेंडू सीमारेषा पार होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या बघायला भेटते ती 21 धावसंख्या. बिनबाद 21. पहिल्या सामन्याचा तुम्ही विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मोहन यांनी मात्र 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु भायगाव संघाच्या वतीने अतिशय दमदार मात्र ही फलंदाजी बघायला भेटते. भास्कर आणि रवींद्र या दोन फलंदाजाची काय जबरदस्त नेत्रदीपक फटका चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 21 धावसंख्या. दुसरा गोलंदाजी मार्क होती मिस्टर लहुराज वाघेरे येईल. थोडस लांग खेळपट्टी आणि लॉंग खेळपट्टी असल्यानंतर बघतो की नाही फलंदाजाला जास्तीत जास्त बेनिफिट भेटला जातो आणि फलंदाजाला जास्तीत जास्त बेनिफिट भेटल्यानंतर आपण पाहतो की याला लहुराज वाघेरे गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये. लहुराज वाघेरे पहिला चेंडू नक्कीच चांगला चेंडू हाताला आणि चांगला चेंडू हातात असताना नक्कीच बॅटवरती चेंडू येत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटते. त्या ठिकाणी एक धावची भर पडते फलकावरती. कारण की सुरुवात तर जबरदस्त बघायला भेटते आणि सुरुवात जबरदस्त बघायला भेटल्यानंतर त्या सुरुवातीला हा प्रत्युत्तर देण्याची धमक असलेले दोन्ही फलंदाज भायगावकरांचे. भायगाव संघ हा देखील एक संघ जबरदस्त आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलाय. लँडिंग झाल्यानंतर नक्कीच चेंडू मात्र अतिरिक्त उसी नव्हती. चेंडूला वाचलेलं कार्य यष्टीरक्षक योगेश महाले यांनी मात्र चांगल्या प्रकारे हाताळलंय. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क येतोय मिस्टर लहुराज वाघेरे. रवींद्र तयार. स्ट्रायकिंगला रवींद्र तयार. ऑन साईडला हलक्या हातामध्ये नक्कीच येऊन दिलं. चेंडूच्या पाहणी केली, निहाणी केली आणि बॅटफुटला जाऊन मात्र पंच केलेला फटका चेंडू जातोय शॉर्ट स्कर्ल क्षेत्रामध्ये. 30 सेकंडच्या हातामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटल्यानंतर नक्कीच एक धाव येते. आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक डासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुरुंबला की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू जात असताना पंचांनी कॉल केलाय वाईटचा कॉल, अर्थात एक अतिरिक्त धाव येते खात्यामध्ये. एक अतिरिक्त धावेनंतर फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 24 धावसंख्या. ओळख नसताना लोक म्हणतात ना की मस्त आहे तुमची टीम, त्याचं रिझन काय असतं, त्याचं कारण काय असतं. शॉटचे नॉन साईडला मोठा फटका, कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमारेषा पार होत आहे. चौकार. आणि व्हॉलेंटियरचा कार्य करण्यासाठी मात्र नक्कीच गौरव बघतो की नक्कीच भले मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना 2 षटकार मारले होते, परंतु अद्याप मात्र नक्कीच धावींची भूक आहे. बॅट घेऊन मात्र चेंडूला मात्र नक्कीच पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाठवून दिलंय. पहिला गोलंदाज महागडा ठरला, दुसरा गोलंदाज लहुराज वाघेरे देखील महागडा ठरतोय. कारण सुप्पा समाचार घेताना यावेळेला मोठा फटका येतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड असेल. रिकव्हर करण्यासाठी मिस्टर किरण तयार, कारण की किरण हा एक स्टायलिश खेळाडू आहे. कॅचिंग पोझिशन साठी नक्कीच पडत उठत का होईना, परंतु चौकार तर वाचवला. तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना बघतो की नक्कीच या ठिकाणी तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतो की आमचे गुणलेखक मिस्टर पप्पूभाई आम्हाला सांगतात की 31 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. रवींद्र आणि भास्कर ही जोडी मैदानाच्या हातामध्ये भायगावकरांची. सन्नाटा पसरला जातोय. दुपारचा सत्र कडाडीचा ऊन आणि त्याच अनुषंगाने बघतो की आउटसाइड ऑफ स्टंपला रूम दिला, चान्स दिला, जागा दिली. ऑफ साइडला मोठा फटका येतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेषा पार आणि निमक भाऊ मात्र नक्कीच हळूच मात्र चेंडू बघताना मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी त्र्यंबक भाऊ असतील. चौकार आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 35 बघायला भेटते भायगावकरांची. कारण की 2 फलंदाजाचा जर विचार केला तर नक्कीच भास्कर 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर रवींद्र खेळतोय 3 चौकाराच्या साह्यामध्ये. काय दमदार सुरुवात.
पहले 2 ओवर का खेल समाप्त होते समय टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 35 रन स्कोर। बगैर कोई विकेट के नुकसान पर क्या हरी भरी स्टार्ट, लाजवाब स्टार्ट। एक के बाद इस श्रृंखला है, हर किसी श्रृंखला के ऊपर कौन सी टीम कब्जा करने वाले। सिलसिले की लड़ी तो चालू है, मैदान खाली पड़ा है लेकिन मैदान के अंदर क्रिकेट का खड़ी भी खड़ा है। चौका छक्के किया है, बौछार बन जाते हैं। लगभग सदबर गेंदबाज के लिए काफी कुछ संकट के बादल छाने वाली ये गेंदबाजी करना चाहेंगे। इस बार ओवर की पहली गेंद छोटी गेंद के साथ बेहतरीन अंदाज के साथ फिर से उठाकर गेंद को खेला है। मुझे समझ में नहीं आता है कि जब कहीं आपने पहले ओवर में 21 रन खर्च किए तब मतलब बिकुना न गेंदबाज का इस्तेमाल कीजिए। ऐसा कुछ शायद यहाँ पर बिकुना इशारा नहीं रोशन महाले की ओर से। समीर जैसी गेंदबाज है, क्योंकि लेफ्ट हैंडर के जो गेंदबाज है काफी कुछ डिमांड है लेफ्ट हैंडर गेंदबाज का, लेकिन रोशन महाले ने अपने आप का विश्वास दिखाना शुरू किया है। लेकिन पहली गेंद के ऊपर 6 रन, स्कोर 41। इस बार भी अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। पहले 2 गेंदों में 7 रन आ गए हैं। 42 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए कितनी अच्छी साझेदारी पनप रही है। हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार, शक्ति का संचार, ऊर्जा से भरे हुए दोनों भी टीम आमने सामने जंग। इसी जंग को देखते हुए सभी समर्थक लाइव टेलीकास्ट में ज्वाइंट हो चुके प्रमोद जी खंबाइत मेजर और तथा शायद यहाँ पर देखते हुए वाली एक अहम बात रहेंगे कि बिल्कुल ना हल्का सा एज रहा था और हल्का सा एज लेकर पहले स्लिप के क्षेत्र की ओर से गेंद निकलती हुई लगभग देखा जाएंगे तो गेंद बॉन्ड लाइन के बाहर 4 रन के लिए। जो दुआ मिले बढ़ के उतना बढ़िया स्ट्रोक खेलने के देखने के लिए मिलेगा। यावेळेला पहिला चेंडू नो बॉलचा इशारा समीर करतोय गोलंदाजी। पहिला चेंडू या ठिकाणी नो बॉलचा इशारा आणि नो बॉलचा इशारा असल्यानंतर फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 54 धावसंख्या। भायगाव संघ एका मजबूत स्थितीमध्ये जाताना समीर लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू या वेळेला लाईनच्या बाहेर चेंडूला लँड केलाय। पुन्हा एकदा फ्री हिट। को तमाशा देखो। ओवर की अगली गेंद अच्छी गेंद, स्टैंडर्ड डिलीवर में शॉट खेलने की तैयारी। एक और अच्छी गेंद। बड़ा स्कोर यहां पर नजर आता हुआ भाईगांव टीम का, क्योंकि बिल्कुल ना इनसाइड आउट एरिया में लॉब किया है। हवा में गेंद खिलाड़ी सामने, लेकिन 1 बाउंस के रूप में इस गेंद को जब तक फील्ड किया जाएगा मौका था दूसरा रन पलटने का। बेहतरीन अंदाज के साथ 2 रन भी पलटे और बेहतरीन अंदाज के साथ 2 रन पलटने की वजह से स्कोर खाते में स्कोर नजर देखा जाएगा तो 65 माफ कीजिए। करे तो क्या करे, कहां पर गेंद को रखा जाएगा। यह अच्छी गेंद है क्योंकि मिडल स्टंप पर गेंद पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ से गेंद मूव होती हुई अच्छी गेंद। प्रैक्टिस मेन परफेक्ट जिसको कहा जाएगा। चौथे ओवर का खेल चालू है और चौथे ओवर के खेल में यकीनन के साथ देखा जाएगा तो समीर करते हुए गेंदबाजी। अच्छी गेंद थी, बिल्कुल पीछे खिलाड़ी तैनात है मिस्टर लहुराज। 1 रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 66 रन। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद
ओवर की समाप्ति, यस ओवर की समाप्ति, ओवर नंबर 4, 4 ओवर का खेल समाप्त, 66। बचे ही 12 गेंदे, कौन सा गेंदबाज का इस्तेमाल करना चाहेंगे? हर गेंदबाज के ऊपर टूट पड़ रहे हैं बल्लेबाज। क्या पोलार्ड आएंगे, किरण आएंगे? खुदा जाने, भगवान जाने। खुद ही का भरोसा खुद ही से नहीं, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता है। कोशिश करते रहो तो जान जाओगे कि मुकंदर का दरवाजा हमेशा बंद नहीं होता है। कोशिश कर, कौन से गेंदबाज करेंगे पहली विकेट लेने के लिए? बघतो की पहिला चेंडू या ठिकाणी निघायचा, शॉर्ट चेंडू ऑन साइडला, पुलचा फटका बघायला भेटत होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, नक्कीच नितीन. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 67 धावसंख्या. काय जबरदस्त पार्टनरशिप बघायला भेटते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि त्याच अनुषंगाने बघतो की भास्कर रवींद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लवराज वाघेरी कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. हा गोलंदाजी मार्क होती राईट राऊंड विकेटच्या बाजूने. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू, यावेळेला मोठा फटका, यावेळेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक नक्कीच पोलार्ड जातोय चेंडू खाली. जीवनदान भेटते फलंदाजाला, कारण की मिड विकेटच्या रिजन मध्ये उडवलेला फटका झेल तर होता, झेल ड्रॉप झालाय. थोडस हार्ड वर्क बघायला भेटलं होतं पोलार्ड यांच्याकडनं. एकदा तर येते, याला स्टेप आउट झाला. इंटू द गॅप मधून चेंडू घेऊन काढतोय नक्कीच मिड ऑफच्या समोरून. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आई विहीर बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात वेल बघ, आणि त्याच वेलीला फुल बघ, आणि त्याच फुलाचा सुगंधच बघ. शेवटी सुगंध दरवतोय, आनंदाचा क्षण येतोय, आणि आनंदाचा क्षण येताना मात्र चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावांनंतर धावसंख्या 72. 72. या मैदानावरती हायस्ट स्कोअर 118चा, आणि त्यानंतर नक्कीच आजच्या दिवसामध्ये हायस्ट स्कोअर उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा जसा आउटसाइड ऑफला चेंडू सोडलाय तसेच मोठे फटके येतात. देखील तितकाच एक नामवंत असेल, परंतु या ठिकाणी काय भायगाव संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, जी जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र सारखा फलंदाज चमकतोय, धमकतोय. रविचंद्र सूर्य तारा, हा तारा चमकतोय, आणि तारा चमकत असल्यानंतर यावेळेला इनसाइड आउट एरियामध्ये पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढलाय, आणि पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार होतोय, चौकार. भेटते. अद्याप या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक, म्हणजे टोटल 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 100चा आकडा पूर्ण होईल का? आणि नक्कीच हा देखील प्रश्न पडला असेल माझ्या प्रेक्षक वर्गांना, कारण की काय जबरदस्त फलंदाज आहे. चान्स असेल यावेळेला जेल घेण्यासाठी, आणि चान्स असल्यानंतर किरण सारखा तंत्र सुद्धा खेळाडू बघायला भेटल्यानंतर पहिला फलंदाज बाद झालाय मिस्टर. आपण पाहतो की रवींद्र बॅक टू द पेव्हिलियन. रवी बाद झाला, नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये भायगाव संघाचा संपत.
पहिल्या विकेटसाठी अतिशय दमदार साजेदारी बघायला भेटला आणि दमदार साजेदारी बघायला भेटल्यानंतर 80 या धावसंघावरती पहिला फलंदाज बाद झालाय भायगाव संघाचा नवीन गोलंदाज संदेश. संदेश से आते संदेश से जाते हमें तडपाते बघायचं आहे की नक्कीच या ठिकाणी संदेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील बघणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज संपत. एका राशीमधले हे दोन्ही खेळाडू आणि एका राशीमधले दोन्ही खेळाडू असल्यानंतर पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज हो यो मे साहिट क्लीन बॉल त्रिपुराची कमांड डीजे. चेंडूला समजायला मार्ग नव्हता कारण की जलद गतीने चेंडूला सोडवता चेंडू थेट जाऊन यष्टनला खेटला आणि त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते टीमची धावसंख्या यावेळेला 80 धावसंख्या. म्हणून तर सांगतो की एखाद्या वेळेला जेव्हा मात्र पहिला फलंदाज बाद होते तेव्हा मात्र अन्य फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश सातत्याने भेटत असते. परंतु अद्याप 5 चेंडूचा खेळ शिल्लक आपला आत्मविश्वास मात्र वापस येतोय. स्लिप पॉइंट स्लिमिडॉन असे दोन क्षेत्ररक्षक नक्कीच 30 हातमध्ये बघायला भेटतात. यावेळेला सुरेख चेंडू पुन्हा एकदा धावचित करण्याची नामी संधी असेल. एक धावेसाठी मार्ग असतात दोन्ही फलंदाज आणि प्रमुख फलंदाज स्ट्राइक एंडला पोहोचतोय मिस्टर भास्कर. धावसंख्या 81 बघायला भेटते. 7वा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरा सामना 7व्या दिवसामधला. समोर भास्कर तयार 81 लॉस ऑफ द 2 विकेट. शॉर्ट चेंडू ऑन साइडला चांगला फटका मिडॉन मिड विकेटच्या मध्यमधून खेळण्याची पूर्व तयारी दाखवत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव तर आहे. एके धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 82. शेवटचे 4 चेंडू या निर्णायक षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये मोठी पटक्याची अपेक्षा असेल प्रेक्षक वर्गांना भायगावकरांना आणि तितकंच रोखण्यामध्ये मात्र यश संपन्न करण्यासाठी संदेश जीवाचं रान करून गोलंदाजी करेल. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलाय. नक्कीच निर्धाव चेंडू हातालाय. गुड लेन गुड लाईन कारण की सलग 4 गोलंदाज कारण की आपण बघतो की नक्कीच जो रोशन गोलंदाज महागडा ठरला लहुराज गोलंदाज महागडा ठरला समीर गोलंदाज महागडा ठरला आणि त्यानंतर बघतो की संदेश हा एक चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजांना संदेश देतोय. क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर दरम्यानच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता झाला आणि त्यानंतर बघतो की नक्कीच लॉंग चेस आहे. कर्म देते दैवाने ते चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. या चौकाराने धावसंख्या 86 ही धावसंख्या आपल्याला बघायला भेटते. राईट राऊंड विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सचिनला पुन्हा एकदा चेंडूला ठेवले. नक्कीच खोलवर मारची गोलंदाजी सुपर चेंडू हाताळलाय आणि सुपर चेंडू हातात असताना षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 6 षटकाचा खेळ समाप्त. 2 फलंदाज बाद झाले आणि धावसंख्या बघायला भेटते 86. 87 धावांचा लक्ष्य जिंकण्याकरिता अपोजिट संघ मास्टर ब्लास्टर निरगुडे संघाला दिलेला आहे. कम ऑन डीजे.
साठी 36 चेंडू आणि 87 धावांचा लक्ष्य मास्टर ब्लास्टर या संघाला जिंकण्यासाठी चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मास्टर ब्लास्टर संघ अगदी प्रत्येक गोलंदाजाचा चांगला समाचार घेतला, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चांगली गोलंदाजी बघायला भेटली मिस्टर संदेशाची. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये नक्कीच बघणार आहोत की या आव्हान चेस होईल की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. लहुराज आणि त्याच्या साथीदार असेल तो रोशन महाले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना काय दृश्य असेल या स्पर्धेचं. छत्तीस चेंडू 87 धावांचं लक्ष्य क्षेत्ररक्षणाची बाजू सजवलेली आहे आणि क्षेत्ररक्षणाची बाजू सजवत असताना बघणार की नक्कीच याच ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती आदरणीय पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब ग्रामपंचायत सदस्य तथा दिंडोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. कारण की नेत्रदीपक कार्य केवढ्याला फळ येत आहे, जसं त्याच्या सुगंधाने अवघ्या जगाला मोहून टाकले जात आहे, तसंच मात्र ही अवघ्या जगाला मोहून टाकणारी स्पर्धा सातत्याने बघायला मिळते. नक्कीच विळवणीच्या मैदानावरती राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असेल. असंख्य मानव असंख्य क्रीडाशिक सगळ्यांना त्रिवार मुद्रा. पहिला गोलंदाज 07 नंबरची जर्सी निवृत्ती समोर रोशन. सुरुवाती 2 षटक कसे असतील हे पॉवर प्लेचे दक्षिण बघण्याचं गरजेचं आहे. कारण की सुरुवाती 2 षटक जर अतिशय चांगले असतील धनराज सुदाम वाघेरी कॅश प्राइज लागते लहुराज वाघेरेसाठी 2 सलग षटकार. कॅश प्राइज असेल ते 200 रुपये बक्षीस. मोठा पटका आहे स्क्वेअर लेग क्षेत्रावर चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड प्रकार चौकार. डीजेला देऊया संधी. सलग दुसरा चौकार येतोय. क्या बात है. रोशन माने ऑन द फायर. बिग पटका. 2 चेंडूवरती 2 चौकार. पहिला चेंडू लोवर फुल टॉस क्वालिटीचा चेंडू होता. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढला. त्यानंतर बघतोय की नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चान्स दिला, रूम दिला. त्या रूमचा पुरेपूर फायदा घेताना आपले हात खोलले मिस्टर रोशन महाली या फलंदाजाने चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. रिव्हर्स फटका खेळण्याची मात्र ज्याची किमया आहे हा फलंदाज मध्ये सातत्याने मी का उल्लेख करतो या रोशन महालेच्या खेळाडूचा. कारण की आपल्या घरच्या मैदानावरती सलग 5 चेंडूवरती 5 रिव्हर्स फटके देखील मारले होते. हा रेकॉर्ड आहे 2021-2022 या वर्षामधला. कुठल्याही खेळाडूने आतापर्यंत हे कार्य केलं नाही या विभागामध्ये आणि हाच रेकॉर्ड मात्र प्राप्त करणारा मात्र नक्कीच रोशन महाले. ऑन साइडला बिग फटका खेळण्याची पूर्व तयारी. डाऊन द लेग 80चा कॉल मिस्टर मोहन भाऊ यांचा कॉल येतोय. वाईटचा पहिली अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते आणि पहिली अवांतर धाव खात्यामध्ये जमा होत असताना धाव संख्या 9 बघायला भेटेल. यावेळेला प्लेड ऑन हलकासा एच घेऊन मध्ये चेंडू जाऊन खेळतो तो यस्टनला. प्लेड ऑन अर्थात रोशन महाले. बिग विकेट. डीजे
महाले बॅक टू द पेविलियन कारण की दोन फटके तर घणाघाती मारले होते परंतु नक्कीच त्यानंतर प्लेड ऑन हार्ड लक बॅड लक आणि गुड लक म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही गोलंदाजासाठी चेंडू टाकून झाले ते षटकामध्ये आपण बघतो की 4 अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक धावफलकावरती धावसंख्या 9 धावा गोळा करायच्या त्या 87 आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना मिस्टर नितीन समीर डावखुऱ्याचा फलंदाज एक जर्सी असल्यानंतर बघतो की नक्कीच त्या जर्सीला मात्र खूप काही मोठं प्राधान्य भेटलं जातं आणि त्याच अनुषंगाने बघतो की ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा फलंदाज हो यावेळेला नक्कीच चेंडू मात्र कुठे जाऊन पडला कारण की आपण बघतो की आउटसाइड टॉप क्रमांक चेंडूला ठेवलं होतं यष्टी रक्षक क्लोज आहे आणि यष्टी रक्षक क्लोज असल्यानंतर यष्टी रक्षकाला थोडासा चेंडू लागलेला आहे असं म्हणता संकेत बघायला भेटत आहे कारण की मला आठवतंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा मात्र यष्टी रक्षक क्लोज होता नयन मोंगिया तेव्हा अनिल कुंबळेचा चेंडू थेट जाऊन मात्र नक्कीच तोंडाला लागला होता पूर्णपणे रक्त येत होतं नयन मोंगियाच्या तोंडामधून तसं हे दृश्य बघायला भेटतं की काय धावसंख्या 9 नक्की थोडासा खेळाडू मध्ये जखमी झाल्यानंतर नक्कीच रिप्लेसमेंट खेळाडू केला जातोय सरळ चेंडू मात्र जाऊन खेटला तो तोंडावरती आणि तोंडावरती चेंडू जाऊन खेटल्यानंतर बघतो की एक नाजूक भाग असतो आणि नाजूक भागाला चेंडू लागल्यानंतर थोडासा जखम देखील आली असेल या यष्टीरक्षकाच्या आपण पाहतो की नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल समीर करिता बिगचा फटका येतोय ताबडतोब फटका समीर ऑन द फायर बिग फटका 6 धावा समाप्त होतोय फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 15 धावसंख्या अतिशय देखणा स्ट्रोकला समीरच्या बॅट मधून बिग फटका 6 धावा पहिला सर्कलचा खेळ समाप्त म्हणजेच काय तर 15 धावसंख्या भले एक फलंदाज बाद झाला असेल तरी नक्कीच हा एक सुंदर स्कोअर बघायला भेटतोय मास्टर ब्लास्टर निरगुडे संघाचा आणि बायगाव संघासाठी दुसरा गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय बायगावकरांच्या वतीने राजू गोलंदाजी मार्कवरती लवराज वगैरेसाठी कॅश प्राइज लगातार 2 सर्कलसाठी कॅश प्राइज आमच्याकडे मात्र जमा आहे 200 रुपयाचे बक्षीस देणार आणि देत जावं घेणार आणि घेत जावं देता देता देणाऱ्याचे एक दिवशी हात घ्यावेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहूया यावेळेला राईट मोर विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना 7 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्कवरती मिस्टर राजू समोर लवराज वगैरे पहिल्यांदा स्ट्राइक एंडला जातोय उजव्या साईडचं प्रोडक्शन आपण पूर्णपणे पॅक बघायला भेटतंय शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर पॉइंट शॉर्ट मिड ऑफ आणि त्यानंतर शॉर्ट कव्हर उजव्या साईडचं हे क्षेत्ररक्षण और दशमच्या बाजूने पहिला चेंडू लवराजसाठी वाकून झुकून फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये थोडंसं जम्पलिंग बघायला भेटला होता तो का मी का तू असं चित्र बघायला भेटत असताना धाव कुठल्याही प्रकारची येत नाही पहिला चेंडू डॉट चारी बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी मानवरांची अलोट गर्दी बघायला भेटते या मैदानावरती खराब लाईन परंतु फायदा उचलता आला नाही लवराज वगैरेसाठी वाईटचा कॉल येतोय पंच ऑफिशियल पंच म्हणून मात्र ज्यांचं मात्र नाव असेल मिस्टर मोहन त्यांना साथ देण्यासाठी लक्कन हाताची गडी बांधून मात्र एक सुंदरपणे कार्य करण्यासाठी सज्ज कारण की आपण बघतो की भले आपला संघ पराभूत झाला तरी देखील मात्र या मंडळाला अतिशय चांगलं योगदान लाभतंय धावसंख्या 16 शॉर्ट चेंडू समोर चेंडूला मात्र खेळून काढण्याची पूर्ण जबाबदारी हाताळली कारण की नक्कीच लवराज वगैरे अद्याप मात्र मुवमेंट वरती येत नाही अद्याप मात्र नक्कीच एक आपला जो इरादे आहे ते हे इरादे स्पष्ट करत नाही थोडासा वेळ घेतोय आणि चेंडू देखील मात्र त्याच्या रिडार मध्ये आतापर्यंत आलाही नाही
प्रश्न विचारणारे चेंडू आपल्याला बघायला भेटतात आणि प्रश्न विचारणारे चेंडू आपल्याला बघायला भेटल्यानंतर निरगुडे संघासाठी 87 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल की 16 धावसंख्या. दुसरा षटक प्रगतीपथावरती अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता आणि चान्स घेण्याच्या प्रयत्नामध्ये डाऊन द लेग इटीचा कॉल येतोय वाईडचा. पुन्हा एकदा सांगितलं जातं की तुला चेंडू दुसरा टाकावा लागेल. पंचांकडनं मात्र माहिती दिली जाते गोलंदाजाला. ऑन साइडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर मात्र मिड विकेट असेल आणि डीप स्कोअर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटतात आणि 2 क्षेत्ररक्षक बघायला भेटल्यानंतर ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. पुढचा चेंडू ऑन साइडला पिक केला. यावेळेला चान्स घेतलाय. चान्स घेतल्यानंतर चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. Yes, this is a super 6 massive hit, Mr. Lavraj Wagere on the fire. Branded षटकार. Come on, DJ. स्ट्रोक आला आणि देखील स्ट्रोक येताना 6 धावा येतात आणि 6 धावा येत असताना आपण पाहतो की धावसंख्या वाढते ती 22 धावसंख्या. 23 धावसंख्या. शॉर्ट चेंडू ऑन साइडला पुलचा फटका बघायला भेटला नाही. लवराज वागेरे मात्र नक्कीच स्ट्रॅटर्जी आहे, ऊर्जा आहे. कारण की या खेळपट्टीचा अंदाज ज्यांनी घेतलेला आहे, जो खेळपट्टीवरती नक्कीच स्थिरपणे उभा राहील तो फलंदाज मात्र नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देईल. आणि गोलंदाजासाठी अग्निपरीक्षा असणारी ही खेळपट्टी. ऑर्धस्टमच्या बाजूने जलद गतीने चेंडूला सोडला होता. नक्कीच अँगलचा वापर केला आणि अँगलचा वापर करत असताना वाईडचा चेंडू येतोय. 90 अंशाचा काटकोन करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने बघतो की या ठिकाणी पूर्णपणे अँगल मध्ये चेंडूला सोडलं होतं. आपण एका प्रोफेशनल क्रिकेटकडे वाटचाल करतोय आणि प्रोफेशनल क्रिकेटकडे वाटचाल करत असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यॉर्करी त्या चेंडूला हाताळतोय. शॉर्ट मुलांवरनं चेंडू पाठीमागे सरसावतोय आणि पाठीमागे येत असताना एक धाव तर येते. खात्यामध्ये जलद गतीने चेंडू फेक देखील केली होती आणि जलद गतीने चेंडू फेक करत असताना एक धावाची भर पडत होती. फलकावती धावसंख्या 25 धावसंख्या माफ करावं. धावसंख्या 25. थोडासा उन्हाचा सत्र वाढत जातोय. समोरच्या बाजूला चारी बाजूला आपण थोडासा डोंगर बघू शकता. निसर्ग रम्य वातावरण, हिरवे गारगारीचे हरित तृणाच्या मखमालीचे आणि बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बी आणि माळ राणी खडकात हे माळ राणी खडकावरती मैदान सजवलेलं आहे. दिंडोर तालुक्यामधलं नंबर 1चं मैदान समीर स्ट्राईक एंडला. आणि समीर स्ट्राईक एंडला असल्यानंतर बघतो की एकदा मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये फलंदाजाची पोझिशन ओळखली या गोलंदाजाने की फलंदाज कुठल्या पोझिशन मध्ये आहे मोठा फटका खेळण्यासाठी. आणि त्यानंतर शॉर्ट चेंडूला पुलचा फटका बघायला भेटला नाही. डॉट चेंडू झालेला आहे. ओव्हर नंबर 2 सेकंदाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की या ठिकाणी 25 धावसंख्या बघायला भेटते. 25 केवळ 10 धावा आल्या या षटकामध्ये. अद्याप 24 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा गोळा करायच्या 87 त्याचा जबाब देताना दोन्ही फलंदाजांना अग्रेसर भूमिका सिद्ध करावी लागेल. आणि भायगावच्या वतीने जर विचार केला तर भायगावकरांच्या वतीने कुठला गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कृती. पहिलं षटक हाताला होतं नक्कीच निवृत्ती या गोलंदाजाने. तोच गोलंदाज येतो की काय. गोलंदाजी मार्फत लहुराज वगैरे तयार असेल. कॅश प्राइज बक्षीस लागले 2 षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस. यावेळेला पाहणार की नक्कीच क्रिकेटमध्ये पैसे कमावणे खेळाडूंसाठी योग्य नाही तर धावा गोळा करणं खेळाडूंसाठी योग्य मानले जाते. हे सचिन रमेश तेंडुलकर यांचं बोल आहेत. पहिला चेंडू खोलवर मारता चेंडू समोर चेंडूला खेळून काढतोय. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण तयारी करत असताना नक्कीच लहुराज वगैरे थोडीशी मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नव्हता. परंतु समीरचा कॉल आहे की एक धाव तर असेल. धावसंख्या 26 बघायला भेटते आणि 26 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर बघायच्या की सातत्याने मोठे फटक्याची गरज देखील असेल. खोलवर पसरलाय क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आणि पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर जी क्षेत्ररक्षणाची आपण बाजू बघतोय की स्कोअर लाईक मिड विकेट डीप लॉंग ऑन
आणि त्यानंतर नक्कीच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्राला पाहू शकाल लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे आणि लॉंग ऑफ क्षेत्र मात्र पूर्णपणे पॅक आहे. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी समीर साठी आउटसाइड ऑफ टूला जाऊन दिला, सोडून दिला, पाहणी केली, निहाणी केली. पंचांचा कॉल येतो यस वाईटचा, कारण की पूर्णपणे सफल झाला नव्हता होता फलंदाज. अद्याप 60 धावांचं लक्ष्य आणि अद्याप 60 धावांचं लक्ष्य लागत असताना नक्कीच निरगुडे संघासाठी या आव्हान परिपक्व आहे की नाही. जोरदार अपील, खोलवर मारता चेंडू. पहिल्यांदा जलद गतीने मात्र बॅट चालली होती, चेंडू पडीचं समन्वय झालं नाही आणि त्यानंतर आपण पाहू शकाल की याचा सुंदर चेंडू. शहागडावर शहाजुंजला पावन खिंडीत बाजी पडला. जासीची रणलक्ष्मीबाईंनी गाजवली तलवार. अरे कापल्या जरी आमच्या नशात तरी उधळून होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि तशा प्रकारचे योगदान दिलं जाईल का. या वेळेला नक्कीच जाऊन दिला चेंडूला, कारण की नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा म्हणजेच काय, प्रीडचा कॉल असेल. प्रीडचा कॉलवरती बिगचा फटका खेळण्यासाठी तयार असेल मिस्टर समीर. आपला प्रेशर मेंटल सिच्युएशन मध्ये नक्कीच हा फटका खेळण्यासाठी सज्ज असेल. कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला किंवा काढला होता, नक्कीच ड्राईव्ह केलेला फटका. धाव कुठल्याही प्रकारचे बघायला भेटत नाही. सुंदर चेंडू देखील हाताला होता, चान्स दिला नाही फलंदाज समीर सारख्या फलंदाजाला. क्रिकेटचा नाद निनादतो आणि क्रिकेटचा नाद निनादल्यानंतर राष्ट्रवादी चषकाचा हा नक्कीच अतिशय चान्स घेतला. जबरदस्त डीप लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरना लांब लचक षटकार. समीर जबरदस्त फटका केल्याने तसे जबरदस्त फटका मारताना चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. अशाच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे ते निरगुडे संघासाठी. हो यावेळेला सर्वात येणारा चेंडू ऑन साइडला ग्लास करण्याचा पूर्ण प्रयत्न. स्लोअर वन चेंडूला सोडला होता आणि स्लोअर वन चेंडूला सोडत असताना बघतो की निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेले ते आपण पाहतोय की 34 धावसंख्या. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकामधला. दोन्ही संघाचा ग्रॉप बघितला तर दोन संघाच्या समाप्तीनंतर फलकावती धावसंख्या होती भायगावकरांची 35 धावसंख्या, परंतु या ठिकाणी नक्कीच 34 धावसंख्या आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असताना समीर सारखा फलंदाज दिग्गज तयार आहे. दोन षटकाच्या सहाय्यामध्ये खेळतोय समीर आणि समीर दोन षटकाच्या सहाय्यामध्ये खेळत असताना पुन्हा एकदा वेट अँड वॉच मध्ये घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. षटकाची समाप्ती ओव्हर नंबर 3 षटकाचा खेळ समाप्त. 34 धावसंख्या. अद्याप येणारे 18 चेंडू. अठारह गेंदों में चाहिए 53 रन की आवश्यकता. क्या इस खेल में आएंगे मजा. गेंदे बचे 18 में चाहिए 53 रन की आवश्यकता जीतने के लिए. और निर्गुड़े टीम के माध्यम के साथ साथ पर आप जानते कि सुधाकर बाबा महाले, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा तहे दिल के साथ, बड़े दिल के साथ. 18 गेंदे से चाहिए 53 रनों की आवश्यकता. हर वक्त समर्थन देने के लिए तैयारी में. कांटों में रहकर भी फूलों की तरह महकना सीखो, कीचड़ में रहकर भी दोस्तों कमल की तरह हंसना सीखो. परिस्थितियों से जो घबरा जाए वो लोह पुरुष नहीं हो सकता है. राख में रहकर भी अंगारों की तरह दहकना सीखो. क्या दहकेंगे बल्लेबाज लवराज वगैरह के लिए. सादा पर पहली गेंद बड़ा शॉट खेलने की तैयारी. हवा में गेंद खिलाड़ी सामने मौका पड़ेगा लेकिन काट छुटा टूटा दिल. किस्मत की देवी साथ है, हिम्मत की बात है, हिम्मत है मर्दा तो साथ देने वाला है खुदा. खुदा मेहरबान तो बंदा होता है पहलवान. बड़ा खिलाड़ी एक बार मौका देता है, दूसरी बार मौका नहीं देना चाहेंगे क्योंकि बड़ा शॉट खेलने की तैयारी दिखाई थी. विड्स मिल गई थी, सामने वाला पांव आगे निकलकर बड़ा शॉट खेलने की तैयारी के साथ जगह पर उठ गई थी. गेंद स्लिम उड़ान के क्षेत्र पर इस कैच को जज करने का तरीका दिखाया था लेकिन शायद छूट गया है कैच. सामने वाली छोर की ओर से ओवर की दूसरी गेंद करने की तैयारी में. सामने बल्लेबाज समीर छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी. ये कहीं ना कहीं तो दिक्कतें करने वाली गेंदबाजी. वाइट का कॉल.
वाइट का कॉल आने की वजह से आप जानते हैं कि बिल्कुल ना एक एक्स्ट्रा रन की गिनती स्कोर खाते में समीर के लिए। ओ क्या बात है, स्लाइस किया केवल ऋषि पंत, स्टाइलिश शॉट। में यह अच्छा बेहतरीन अंदाज के साथ स्ट्रोक खेला 6 रन के लिए। ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार में फुल टॉस गेंद, फिर से बड़ा शॉट, क्योंकि जानते हैं कि ललकार करने की आवश्यकता है। इसी ललकार के साथ प्रतिकार, एक और नैले पे देला जंगल में मंगल, 6 रन, बंबू में तंबू। लगभग 2 गेंदों पर 2 बड़े शॉट और लगभग 2 गेंदों पर 2 बड़े शॉट आने की वजह से टोटल टीम का स्कोर 48 रन, 3 गेंदे से चौथे ओवर में। देने वाला जब भी देता चप्पर फाड़ के, और खुद का भरोसा खुद के ऊपर, विश्वास भरा शॉट करने की तैयारी। आउटसाइड स्टंप स्टंप पर गेंद को रखा था, मिडल स्टंप पर गेंद को रखा, पहला तेज रफ्तार के साथ बल्ला चलाया था, उसके बाद सदा पर गेंद रुक कर आ गई थी और स्ट्राइक को रोटेट किया तो बल्लेबाज ने। 49 गुलाबों की खुशबू दीवारें रोक नहीं सकता है, हवा का बहाव मीनारें रोक नहीं सकता है। बुलंद हौसले जीवन की हकीकत है। इसी हकीकत में कौन सी टीम अग्रेसर होने वाले? फुल टॉस गेंद के ऊपर कदमों का सहारा लेकर आगे निकल गए। एक और अच्छा स्ट्रोक और अच्छा स्ट्रोक करते समय इस बार लवराज वगैरह चांस लेते हुए 6 रन। गेंद शेष और आखिरी गेंद शेष होने की वजह से क्या लहुराज वगैरह अंतिम गेंद के ऊपर क्या बड़ा शॉट खेल पाएंगे या बिल्कुल डॉट कर गेंद रहेंगी? कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे। जैसे ही बल्लेबाज की पोजीशन को देखा तब मात्र बिल्कुल डाउन द लेग के क्षेत्र पर गेंद निकलते हुए वाइट का इशारा अंपायर्स की ओर से 1 रन की गिनती स्कोर कार्ड में 1 रन की मदद के साथ मास्टर ब्लास्टर निर्गुण टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन। गेंदबाज तैयारी में, ओहो यह अच्छी गेंद रही थी, बिल्कुल गुडलैंड स्पॉट पर गेंद लैंड करने के बाद बिल्कुल डॉट गेंद, लगभग डॉट गेंदों की कुछ बातचीत करना चाहूंगा तो मेरे ख्याल से अब तक तो 7 या 8 डॉट गेंदें, 12 गेंदों का खेल शेष। 12 में चाहिए 31 रन की आवश्यकता, 12 गेंदे 31 रन। डीजे या क्रीडा नगर मध्ये दाखल झाला होताना आपण बघतो की निरगुड्यावरनं आदरणीय सुधाकर बाबा महाले हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील मात्र सरचं स्वागत करूया। कारण की नक्कीच ज्या ज्या ठिकाणी निरगुडे संघ गेला त्या त्या ठिकाणी सुधाकर बाबा महाले नक्की त्यांची पाठी राखे म्हणून मात्र आपल्याला बघायला भेटतात। जवळजवळ 15.50च्या सरासरीने धावा गोळा करायच्या गोलंदाजी मार्गावरती भायगाव संघाचा भयानक अचानक भयानक गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल भायगाव संघाचा। परंतु समीरचा जर आपण उल्लेख केला तर समीर यांच्या बॅट मधून 3 लॉफ्ट केलेले फटके म्हणजेच काय बिग हिट बिग षटकार, 4 षटकार आलेले आहेत आतापर्यंत समीरच्या बॅट मधून। 96 नंबरची जर्सी और दशमच्या बाजूने पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सोडण्यासाठी समीर देखील मात्र तयार असेल। फलंदाजी मार्क होती ऑन द बोर्ड। धावसंख्या आपण पाहू शकाल की या ठिकाणी अप्रतिम ही धावसंख्या बघायला मिळते 56। 31 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी बघायच्या खेळण्याचा और दशमच्या बाजूने पहिला चेंडू
यावेळेला थांबून फटका खेळण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवरती आला नाही, परंतु नक्कीच एका प्रयत्नामध्ये एक धाव तर येते, दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेला खूप काही मोठं डिमांड असेल. वर कोल्याबाळाची बटी तापली खाली लेकरांची माय वारा पदराने खाली वाऱ्याखाली कसे बसे उभे रोप जवारीचे एक मालूला पोपटी दोन सुक्याला पात्यांचे कणके विसरा सर आसवांना विसरा सर वेदना विसरा सर वालगना. या गाडीला मित्रांनो आपण जपूया क्रिकेटच्या पाऊलखुणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केले भव्य दिवस स्पर्धा. आपण पाहतोय की नक्कीच राष्ट्रवादी चषक विळवणीकरांच्या वतीने ही चांगली स्पर्धा बघायला मिळते. ह्या पाऊलखुणा आपण जपतो या मैदानाला. और दष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू समीर साठी पुन्हा एकदा उंच फटका जातोय, चेंडू सीमारेषा पार षटकार. अंदाज के साथ स्ट्रोक केला 6 धावा, कारण की 5वा षटकार येतोय समीरच्या बॅटमधून आणि समीरच्या बॅटमधून 5वा षटकार येत असताना समीर याचा खऱ्या अर्थाने जर उल्लेख केला तर सातत्याने नक्कीच खराब चेंडू ज्या वेळेला भेटलाय त्या वेळेला मोठा फटका मारतोय आणि मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज झालेला हा समीर यावेळेला राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीच कार्पेटच्या साहाय्यामध्ये फटका खेळून करतोय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका प्रयत्नामध्ये पहिली धाव पूर्ण होते, स्ट्राईक इनला रोटेट केलेला आहे. एका धावाची भर पडत असताना फलकावरती धाव संख्या बघायला भेटते ती 65. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही. आयुष्यामध्ये तुम्ही काय कमावले याचा कधी विचार करू नका, कारण की बुद्धिबळाचा खेळ समाप्त झाला की एकाच डब्यामध्ये राजा आणि उंट ठेवला जातोय. समीर आणि लहुराज हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार. जो स्वप्नावर जगतो त्याला जग असते, स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू लहुराजसाठी सरळ बॅटिंग इंटू द गॅप मधून चेंडू मात्र खेळला जातोय. चेंडू सीमारेषा पार असेल 4 धावांसाठी. बिग प्रहार बिग फटका, चेंडू सीमा पार. गोलंदाज आहे तो रवी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना कारण की सरासरी आहे ती 15.50च्या सरासरीने धावा गोळा करायच्या होत्या. 2 षटकामध्ये 31 धावांचं लक्ष आणि त्याच अनुषंगाने 4 चेंडूमध्ये 13 धावा येतात. जसा समीर चान्स घेतोय तसा लहुराज वगैरे देखील चान्स घेतोय, कारण की रोल चेंडू आहे आणि चेंडू बॅटवरती येत असताना नक्कीच जर गॅप मध्ये केला तर मात्र कडक मैदान आहे. कडक मैदानावरती चेंडू निसरता होतो, चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल यामध्ये शंका नसेल. शेवटचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लहुराज वगैरेसाठी कॅश प्राइज आहे, 200 रुपयाचे बक्षीस देखील आमच्या समावेशमध्ये जमा आहे. और दशमच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मात्र इनटू द गॅप मध्ये चेंडू स्लाइस केला जात आहे. मिड ऑफच्या टोक्यावर चेंडू सीमा पार. येतात टोटल टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल की टीमची धावसंख्या झालेली आहे ती आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 73. काय मॅच जबरदस्त बघायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कारण की बायगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 86 धावा गोळा केला, जिंकण्यासाठी 87 धावांचा लक्ष्य. परंतु लहुराज वगैरे आणि समीर ही जोडी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सुंदर कार्य करते. पहिला विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला होता 2 चौकार मारून. यावेळेला टायमिंगचा वापर केला, उंची दिलेला फटका चान्स असेल आणि चान्स असल्यानंतर बघतो की क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर 3 धावा देखील आलेल्या आहेत. तर या 5व्या षटकामध्ये जर तुम्ही विचार केला तर नक्कीच धावा आल्या त्या 20. 6 चेंडू 11 धावांचं लक्ष्य. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, थोडासा उन्हाचा कडारीचा ऊन बघायला मिळतंय. 6 चेंडू 11 धावा.
6 चेंडू 11 धावांचा लक्ष्य. काय जबरदस्त सामना बघायला मिळतोय, कारण की आपण बघतो की सातत्याने एक मोठं लक्ष्य, परंतु मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज अद्यापि मैदानाच्या आतमध्ये आपला दमखम दाखवताना आपल्याला बघायला मिळतात. आणि शेवटचा गोलंदाज 87 नंबरची जर्सी, म्हणजे आव्हान आहे ते 87चं, आणि नक्कीच 87 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो की विजयी. समोर लहुराज तयार. पहिला चेंडू जलद गतीने चेंडूला सोडला, आणि जलद गतीने चेंडूला सोडल्यानंतर बघायचं की नक्कीच पहिला चेंडूवरती नक्कीच एक धाव तर येते की नाही बघणं गरजेचं, आणि एक धाव पूर्ण केलेला आहे. अद्याप 5 चेंडू 10 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी. समीर स्ट्राईक घेतोय. पहिला चेंडू जलद गतीने हाताळला होता, आणि पहिला चेंडू जलद गतीने हाताळत असताना आपण बघणार आहोत की नक्कीच या ठिकाणी 5 चेंडू 10 धावांचं लक्ष्य. काय जबरदस्त सामना बघायला मिळतोय मित्रांनो. खेळ आहे. कालच्या दिवसामध्ये जसा पेठ विरुद्ध परी 11 यांच्यामध्ये सामना झाला होता तसा सामना होईल का, आणि पुन्हा एकदा मात्र नक्कीच राष्ट्रवादी चषकामध्ये हा तिसरा सामना आपण पाहणार आहोत की नक्कीच सुपर ओव्हरचा बनेल का, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल माझ्या प्रेक्षक वर्गांसाठी. शेवटी आतापर्यंत राष्ट्रवादी चषकाचा जर तुम्ही विचार केला तर या राष्ट्रवादी चषकाच्या खेळामध्ये या ट्रॉफीमध्ये सलग 2 वेळा मध्ये सामना टाय झाला होता, आणि त्यानंतर आपण बघतो की आता 5 चेंडू 10 धावांचं लक्ष्य. समीर स्ट्राईक एंडला. ओव्हर द स्टंपच्या बाजूने पहिल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी जलद गतीने चेंडूला सोडलाय. जलद जबरदस्त चेंडू. बघतो की सातत्याने पूर्णपणे अँगल मध्ये चेंडूला सोडला जातो, आणि अँगल मध्ये चेंडूला सोडत असताना 4 चेंडू 10 धावा. बिग पटक्याची गरज असेल. सामना जवळ येतो, आणि सामना जवळ येत असताना बघायचं की या सामन्याचं रहस्य वर्चस्व कोणाच्या बाजूने जाईल. जबरदस्त हा सामना. यावेळेला टायमिंगचा वापर केला, आणि टायमिंगचा वापर करताना सेंडूला पाठवलं सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. बॉलपर्यंत पोहोचलाय. धावा. 3 चेंडू 4 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला. पुढचा पटका बघायला भेटला, आणि पुढचा पटका बघायला भेटला इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन काढलाय. चेंडूला पाठवला सीमा रेषा पलीकडे. बेहतरीन बल्लेबाजी. नॉट आउटची खेळी करणार मात्र मिस्टर समीर. बडा फंटास्टिक जॉब. नॉट आउट राहिला. आपण बघतो की नक्कीच आमचे गुणलेखक पप्पू या ठिकाणी आम्हाला सांगतील की नक्कीच किती धावांचं मात्र महत्वपूर्ण योगदान दिलं मिस्टर समीर आणि मिस्टर लहुराज वगैरे यांनी. आणि यानंतरचा सामना रानगर विरुद्ध घानवळ.